मागील अनेक दिवसांपासून खरं पाहायला गेलं तर मागील अनेक महिन्यांपासून शेतकरी बांधव ज्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तोच खरीप हंगामाचा पीक विमा 2025 बाबत शेतकऱ्यांच्या पदरी दिवसेंदिवस मोठी निराशाच येत आहे। कारण याचे वितरण कधी होणार या संदर्भात अजूनही अनेक त्या ठिकाणी मंडळांमध्ये कॅल्क्युलेशन दाखवत नाही आहे। अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा 00 किंवा त्यांच्या क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड किंवा त्यांना त्या ठिकाणी नो क्लेम अशा पद्धतीने मेसेजेस दाखवत आहे किंवा अशा पद्धतीने स्टेटस दाखवत आहे। मग या सर्व शेतकऱ्यांबाबतच्या अपडेट काय आहेत, नक्की पीक विमा कंपन्यांचं मत काय आहे, कोणकोणत्या मंडळामध्ये अजूनही त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे, सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून अनेक शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न जे असणार आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वितरण कधी होणार, कारण अनेक ठिकाणी या ठिकाणी बोललं होतं की 15 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। 8-9 एप्रिलच्या आसपास अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनच्या रकमा देखील दाखवत होतं। प्रत्येकाच्या रकमा वेगळ्या होत्या, कारण आपण आधीही सांगितलं होतं की यील्ड बेस पीक कापणी प्रयोगावर आणि तुमचे नुकसानाची टक्केवारी यावर तुमच्या या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। मग ही पीक विम्याच्या रकमाचे वितरण 15 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर होईल हे बोललं गेलं होतं। मग खरंच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे आलेत का नाही किंवा हे पैसे येणार कधी, कॅल्क्युलेशनचा विषय आणि अवेटेड ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांना आपण करतोय। तर यातील बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 3 महिन्यांपासून कॅल्क्युलेशनची वाट पाहावी लागली। खरं पाहायला गेलं तर जानेवारी महिन्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवतील, फेब्रुवारीमध्ये दाखवतील, मार्चमध्ये दाखवतील। 3 महिने अनेक शेतकरी वाट पाहत होते। वारंवार जाऊन PMFBYचं पोर्टल असेल किंवा त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या चॅटबॉटला जाऊन त्यांच्या रकमा बदलल्या आहेत का, त्या ठिकाणी स्टेटस काय दाखवत आहे, अशा विविध प्रकारची तपासणी करत होते, परंतु शेतकऱ्यांच्या पदरी वारंवार निराशा आली। मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले। या अधिवेशनावेळी देखील हा मुद्दा गाजला। तेव्हा देखील मंत्र्यांनी सांगितलं होतं की या संदर्भात पीक विम्याची कॅल्क्युलेशन लवकरात लवकर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमा देखील आम्ही जमा करू। मागील वर्षी आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने राज्यातील सर्वच भागांमध्ये अतिशय मोठे नुकसान झाले होते आणि या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना यावेळी पीक विम्यामधून मोठ्या प्रमाणावर आशा होत्या। त्यावेळी असं देखील कृषी विभाग असेल किंवा मंत्र्यांच्या वतीने बोललं गेलं होतं की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरसकट 17,500 रुपये हेक्टरी रक्कम जमा होईल, परंतु वास्तविक पाहता हे 17,500 रुपये हेक्टरी रक्कम कुठेही दिसत नाही। यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सध्या कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवत आहेत। आता एकूण 12,000 पीक कापणी प्रयोगापैकी केवळ 7,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे। म्हणजे अजूनही 5,000 ठिकाणी कॅल्क्युलेशन बाकी आहेत। 5,000 मंडळांमध्ये कॅल्क्युलेशनच्या रकमा अजूनही शेतकऱ्यांना दाखवत नाही आहे। आपण याआधी देखील माहिती घेतली होती की अनेक महसूल मंडळामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत आणि आक्षेप घेतल्यामुळे जे काही आक्षेप आहेत ते सर्व पॉलिसी किंवा ते सर्व प्रकरणं त्या ठिकाणी तक्रार निवारण समितीकडे गेलेले आहेत। आता तक्रार निवारण समिती याबाबत संपूर्ण अभ्यास करून निर्णय देईल। तो निर्णय पीक विमा कंपन्यांनी मान्य केल्यानंतर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशनच्या रकमा दाखवतील आणि त्यानंतर त्यांच्या खात्यावरती वितरण होईल। म्हणजे ही प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे। यामध्ये धाराशिव असेल, सोलापूर असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सोलापूर, अनेक जिल्हे आहेत, वर्धा असेल, अमरावती असेल की ज्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अजूनही कॅल्क्युलेशनच्या रकमा खूप जास्त कमी दाखवत आहेत किंवा रकमा त्या ठिकाणी दाखवत नाही आहेत। 00, नो क्लेम, क्लेम अवेटेड अशा पद्धतीने स्टेटस अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या पॉलिसीचे दाखवत आहेत आणि म्हणूनच शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणावर चिंतित आहेत की आता तरी पीक विमा आम्हाला मिळणार का नाही। कारण पीक विमा रकमेवर अनेक शेतकरी त्या ठिकाणी आशा लावून होते की आम्हाला पीक विम्याची रक्कम मिळेल, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये 2026च्या आम्हाला ती रक्कम वापरता येईल, त्या ठिकाणी आम्ही आमच्या लागणी करू, आमच्या लागवडी होतील। परंतु अशा ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी ज्या रकमा दाखवल्या आहेत किंवा जे कॅल्क्युलेशन येत आहे ते कॅल्क्युलेशन पाहता शेतकरी बांधव नक्कीच नाराज आहेत। तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता। त्यासोबत अजूनही रोज रक्कम बदलत आहे। मागील 4-5 दिवसांपासून अनेक शेतकरी बांधवांच्या सेम पॉलिसीचा त्या ठिकाणी रकमा बदलल्या गेल्या आहेत। सुरुवातीला 4,000 नंतर 5,500 दाखवली, आता काही ठिकाणी 7,000 पर्यंत त्या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेशनची रक्कम दाखवत आहे। खरं तर 15 तारखेपर्यंत हे सर्व कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन वितरणाची प्रक्रिया सुरू होईल अशी देखील आशा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होती आणि याबाबत बोललं देखील गेलं होतं। यामध्ये 15 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण होईल असे मंत्री असतील किंवा कृषी विभागाच्या वतीने देखील बोलले गेले होते, परंतु वास्तविक पाहता कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावरती 1 रुपया देखील
जमा झालेला नाही. म्हणजे आज 16 एप्रिल असणार आहे. अजूनही राज्यातील एकाही शेतकऱ्याला पीक विमा अंतर्गत डीबीटीच्या माध्यमातून कोणतीही रक्कम वितरित झालेली नाही. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती घेतली होती की ज्या ठिकाणी रकमा जास्त आहेत, ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशनची म्हणजेच की रक्कम जास्त आहे किंवा नुकसानाची टक्केवारी क्रॉप लॉस जास्त दाखवला आहे, त्या ठिकाणी पीक विमा कंपन्या सर्वच वितरण लगेच करतील असं होणार नाही. पीक विमा कंपन्या म्हणणार आहेत की राज्य सरकारने आम्हाला पैसे दिले नाहीत, जेव्हा राज्य सरकार आम्हाला पैसे देईल तेव्हा आम्ही तुमच्या खात्यावरती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित रक्कम करणार आहोत. परंतु यामध्ये नेहमीप्रमाणे शेतकरीच अडचणीत आहे, नेहमीप्रमाणे शेतकरीच भरडला जात आहे का? पीक विमा कंपन्या ज्या पद्धतीने कारभार करत आहेत, ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत आहेत, ज्या पद्धतीने रकमा दाखवत आहेत, यामध्ये नक्कीच शेतकरी नाराज आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांवर अन्याय होतोय का हा देखील प्रश्न असणार आहे. आणि याबाबत देखील सरकारने गांभीर्यपूर्वक दखल घेऊन पीक विमा कंपन्यांना हे आदेश दिले पाहिजेत की कॅल्क्युलेशन योग्य पद्धतीने झाले पाहिजेत. त्यासोबत शेतकऱ्यांना ज्या रकमा दिल्या गेल्या आहेत त्या रकमा शेतकऱ्यांच्या योग्य पद्धतीने खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्याबाबत राज्याच्या कृषी विभागाने देखील दखल घेणं गरजेचं असणार आहे. अन्यथा राज्याचा शेतकरी यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरडला जात आहे. कारण रक्कम अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना रकमा दाखवत नाहीत. म्हणजे नुकसान तर शेतात झालेलं आहे, नुकसान मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान झालं आहे. पीक विमा काढल्या परंतु पॉलिसी चेक केल्यानंतर त्या ठिकाणी रकमा दाखवत नाही आहे, 0-0 येते. अनेक शेतकऱ्यांना डायरेक्ट 0-0 येते, अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अवेटेड दाखवत आहे. आणि मग अशा पद्धतीनेही दाखवणार कधी, म्हणजे कॅल्क्युलेशन पूर्ण होणार तरी कधी आणि रकमा मिळणार तरी कधी, असाच प्रश्न राज्यातील सर्व शेतकरी बांधव विचारत आहेत आणि हा विचारणे साहजिकच असणार आहे. त्यासोबतच पुढचा मुद्दा म्हणजे नांदेड जिल्हा, म्हणजे राज्यात फक्त नांदेड जिल्हा वगळता इतर अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशन रकमा दाखवत नाही. म्हणजे जवळपास 60% कॅल्क्युलेशन रकमा आतापर्यंत दिसत आहेत, 40% शेतकऱ्यांच्या अजूनही रकमा दाखवत नाही आहेत. तुम्ही देखील PMFBYच्या पोर्टलवर जाऊन स्वतःचे पॉलिसी चेक करा, तुम्हाला काही रक्कम दाखवत आहे का बघा. आणि त्या ठिकाणी तुमची रक्कम दाखवत असल्यास तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार. म्हणजे नाही असं अजिबात नसतं, ही रक्कम जमा होतात, परंतु यासाठी वेळ खूप जास्त लागत आहे. 15 एप्रिलला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आशा होती की आमच्या खात्यावरती रकमा जमा होतील. आता हे पुन्हा अजून एक 5-6 दिवस पुढे ढकलल्याचं बोललं जात आहे आणि 5-6 दिवसानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमा देऊ असे देखील बोललं जात आहे. परंतु यामध्ये नक्कीच शेतकरी नाराज आहेत. तुमचं महसूल मंडळ आणि तुमच्या कॅल्क्युलेशन रक्कम दाखवत आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो करून तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.